व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे. व्याकरण हे कोणत्याही भाषेचं मूलभूत आधार असतो. भाषेचा कणाच असतो तो. तर मग भाषा शिकायची आणि व्याकरण शिकायचं नाही, हे तर जवळ-जवळ अशक्य आहे. परंतु लहान मुलं कोणतीही भाषा सहजतेने शिकतात. त्यावेळेस ते कोणतं व्याकरण शिकतात का? मुळीच नाही. मग त्याला काहीतरी पर्याय असतो. काय पर्याय असतो? लहान-लहान मुलं आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या परिवारातील सदस्यांचं ऐकून इंग्लिश शिकतात. ते ऐकतात म्हणजे नेमकं काय करतात? विशिष्ट शब्द त्यांच्या कानावर पडले, की ते शब्द ते लक्षात ठेवतात आणि त्याच शब्दांना ते रिपीट करतात. त्या शब्दाचा काय अर्थ होतो हे त्यांनाही माहीत नसतं. परंतु मोठा माणूस, आपली आई, आपले वडील, आपला भाऊ जे काही बोलतो आहे त्याचं ते अनुकरण करतात आणि तसंच ते बोलतात. मग हे शक्य आहे. परंतु जर आपल्याला व्याकरणाशिवाय कोणतीही भाषा शिकायची असेल, ती इंग्लिश का असेना, त्या भाषेच्या काही गोष्टी असतात, मूलभूत गोष्टी असतात, की जे आपल्याला शिकावेच लागतील. म्हणजेच काही शब्द असे असतील, की जे पुन्हा-पुन्हा, नेहमी-नेहमी रिपीट होणारे असतात आणि ते शब्द शिकून घेतल्याशिवाय कोणतीही भाषा आपल्याला बोलणं शक्य नाही. मग ती इंग्लिश का असेना, त्याला इंग्लिश अपवाद नक्कीच नाही. मग आता आपण आजच्या ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच काही शब्दांशी संबंधित इथे काही लिखाण करणार आहोत आणि ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. म्हणजे आपण यापूर्वी व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकण्याचा जो आपण मार्ग अवलंबलेला आहे, त्या मार्गामध्ये आजचा हा तिसरा व्हिडिओ आणि पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अतिशय छोटे-छोटे टास्क दिले होते. ते टास्क तुम्ही पूर्ण केले असतील अशी मी अपेक्षा करतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये त्या शब्दांशीच संबंधित म्हणजेच आता असे कोणते शब्द आहेत, की ते शब्द शिकल्याशिवाय आपण कोणतीही पुढची भाषा म्हणजेच इंग्लिश भाषा शिकू शकणार नाही. ते स्पोकन इंग्लिश शिकायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला व्याकरण शिकायचं नाहीये आणि व्याकरण शिकायचं नाहीये, तर हे शब्द आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. छोटे-छोटे शब्द हे सहज लक्षात राहतील म्हणजे अगदी पहिलीचा मुलगा सुद्धा सहजतेने लक्षात ठेवेल अशाच प्रकारचे शब्द आहेत. आणि ते शब्द इथे घेणं का गरजेचं आहे? कारण की त्याशिवाय आपण पुढची पायरी चढूच शकत नाही आणि म्हणूनच आज आपण त्या शब्दांची इथे उजळणी करणार आहोत. बघूया कोणते शब्द आहेत ते. आपण ते फळ्यावर बघूया. ते मी तुम्हाला समजावून सांगेल आणि ते तुम्ही पाठ करायचे म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या पायरीकडे निघू शकतो. मित्रांनो, मागील 2 व्हिडिओजमध्ये जे आपण शब्द दिले होते, ते शब्द आणि आज फळ्यावर दिलेले शब्द यांची आपण सांगड घालणार आहोत. जेणेकरून आपल्याला व्याकरणाकडे बघण्याची गरज भासणार नाही. त्या शब्दांची आणि ह्या शब्दांची सांगड घालून आपण एक पायरी पुढे सरकणार. जेणेकरून आपल्याला व्याकरणाचा बोजा जाणवणार नाही. अर्थातच आपण व्याकरण शिकत नाही आहोत. आपण केवळ इंग्लिशचे काही मोजके शब्द लक्षात घेऊन हळू स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकण्याचा आणि स्पोकन इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. ते शब्द कसे आहेत बघूया. इथे आपण टू बीचे शब्द असं म्हटलेलो आहोत. आता टू बी हे एक क्रियापद आहे. परंतु मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. कारण की आपण त्याच्याशी संबंधित काही बोललो, की व्याकरणाकडे आपण अलगद ओढले जाऊ. म्हणूनच मी इथे टू बीचे शब्द असं म्हटलेलं आहे. कोणते कोणते शब्द आहेत ते? पहिला एम. एमचा अर्थ आहे. दुसरा इज. इजचा अर्थ आहे. आणि तिसरा आर. आरचा अर्थ काय आहे? आहे, आहेस, आहोत, आहात आणि आहेत. ओव्हरऑल तुम्ही केवळ आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे एम, इज, आर या सर्वांचा अर्थ एकच होतो. आहे एवढं लक्षात ठेवलं तरी पुष्कळ. दुसरा, आता इथे आपण एक स्टार केला, दुसरा स्टार. त्या दुसऱ्या स्टारमध्ये पहिला शब्द वॉज. आता मी इथे वॉज म्हणतो आहे जेणेकरून तुम्हाला ते सोपं जावं, लक्षात राहण्यासही मदत व्हावी. परंतु हळू आपण पुढच्या पायरीकडे गेलो, की ह्या वॉजला अलगद आपण वजकडे वळणार आहोत. म्हणजे हा जो उच्चार आहे, तो बोलत असताना फ्लोमध्ये वज असा होतो. परंतु सध्या आपल्याला वॉज एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. वॉज होता, होती, होते, होतो असा त्याचा मराठी अर्थ होतो. इथे वेअर. वेअरचा अर्थ होता, होती, होते, होतो. सेम सारखाच अर्थ आहे.
वज आणि वर असा त्याचा उच्चार होतो. परंतु आपण इथे महाराष्ट्रामध्ये आपण असंच बोलतो, वॉज आणि वेअर. आता ज्यादातर शिक्षक इंग्लिश मीडियम मधून येतात म्हणून ते योग्य ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या नियमानुसार त्याचा उच्चार करत असतात, वज वर. आता ते पुढे पुढे आपल्याला शिकायला मिळेल, परंतु तो बोजा आपल्याला आत्ताच घ्यायचा नाहीये. तर वॉज होता होती होते होतो आणि वेअर होता होती होते होतो, म्हणजे दोघांचाही अर्थ होता होती होते होतो असं होतो. पुढच्या स्टार मधले दोन शब्द शाल बी, शल बी. शाल बी असेल, असो, आणि विल बी असेल, असाल, असशील, असतील. म्हणजे एकंदरीत आपल्याला टू बी चे काही शब्द आहेत जे लक्षात ठेवायचे. त्या शब्दांपैकी पहिले तीन एम इज आर, दुसरे दोन वॉज वेअर आणि दुसरे दोन म्हणजेच तिसरे दोन शाल बी, विल बी. म्हणजे एम इज आर, वॉज वेअर, शाल बी, विल बी हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. जास्त नाही आहेत. किती आहेत? 2 आणि 2 4 आणि 3 7. 7 शब्द लक्षात ठेवायची. म्हणजेच या 7 शब्दांची सांगड आपण मागे व्हिडिओजमध्ये जे शब्द दिलेले होते त्या शब्दांबरोबर आपण त्यांची सांगड घालणार आहोत, जेणेकरून आपण सहजतेने अलगदपणे स्पोकन इंग्लिशकडे एक पायरी पुढे सरकतो आहोत. आता ती सांगड कशी घालायची, ती सांगड मी इथे तुम्हाला फळ्यावर दाखवतोय. बघूया ती सांगड कशी आहे. मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते हे शब्द अगोदरच पाठ केलेले होते. आता ह्या शब्दांचा वापर करून आणि आज दिलेले टू बीचे शब्दांचा वापर करून त्यांची आपण जोडणी करणार आहोत. त्या जोडणीमध्ये टू बीचे जे पहिले 3 शब्द आहेत त्या 3 शब्दांची आपण जोडणी केलेली. कोणते 3 शब्द? एम इज आर. आता आय पासून तर दे पर्यंत हे जे शब्द आहेत यांच्या पुढे एम इज आर पैकी कोणते कोणते शब्द कुठे कुठे लागतात हे आपण बघणार आहोत. आयच्या पुढे एम आणि आय म्हणजे मी आणि एम म्हणजे आहे हे आता आपल्याला माहित झालेलं आहे. म्हणजेच आय एम, मी आहे असं आपण सहज म्हणू शकतो. वी म्हणजे आम्ही आणि आर म्हणजे आहोत हे आपण पाठ केले, आता एवढं शिकलो आहोत. त्यांची जोडणी केली तर वी आर, आम्ही आहोत. तसंच यू म्हणजे तू आणि आर म्हणजे आहेस, यू आर, तू आहेस. पुन्हा एकदा दुसरा यू, यू म्हणजे तुम्ही आणि आर म्हणजे आहात. आरचा अर्थ आपण आहे, आहोत, आहात, आहेस असं घेतलेले भरपूर शब्द. आणि ओव्हरऑल तुम्ही फक्त आहे असं जरी पाठ केलं तरी चालणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्ही तू आहे आणि तुम्ही आहे एवढं सध्या म्हटलं तरी चालणार आहे. ही इज, तो आहे, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणूनच मग ही इज, तो आहे. शी म्हणजे ती आणि इज म्हणजे आहे, शी इज, ती आहे. इट म्हणजे ते आणि इज म्हणजे आहे, म्हणजे इट इज, ते आहे. दे म्हणजे ते आणि आर म्हणजे आहेत, दे आर, ते आहेत. तर अशा प्रकारे टू बीच्या शब्दांचा जो पहिला गट आहे एम इज आर, तो यांच्याबरोबर आपण जोडून असे छोटे छोटे अर्थ तयार केले. याला आपण छोटे छोटे वाक्य सुद्धा म्हणू शकतो, परंतु हे वाक्य पूर्ण पुढे वाढवल्याशिवाय त्याला पूर्ण विशेष अर्थ प्राप्त होत नाही. तर आता सध्या फक्त आपण जोडण्या शिकत आहोत, कोणाच्या पुढे काय वापरायचं. तर बघूया अशाच प्रकारे होता होती होते हेही आपल्याला बघायचं आहे. कसं होत आहे ते बघूया. ज्या प्रकारे आपण ॲमिझारची सांगड घातली त्याच प्रकारे आपण वॉज वेअर म्हणजेच वज आणि वरचंही सांगड घालणार आहोत. कशी आहे ती सांगड बघूया. आय म्हणजे मी हे आपल्याला माहित आहे आणि वॉज होता होती होते, आय वॉज, मी होतो. आता इथे जर मुलगी असेल तर ती काय म्हणेल? आय वॉज, मी होते असं म्हणेल. म्हणजे आपल्या मराठीत गरजेनुसार फेरबदल करावा लागतो. आय वॉज, मी होतो किंवा मी होते. वी वेअर, आम्ही होतो. यू वेअर, तू होतास. यू वेअर, तुम्ही होते. ही वॉज, तो होता. शी वॉज, ती होती. इट वॉज, ते होते आणि दे वेअर, ते होते. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आपण ॲमिझार यांच्या बरोबर सांगड घातली. त्याच्यानंतर आता वॉज वेअर की ज्याचा अर्थ ओव्हरऑल होता होती होते होतो असा होतो, तर त्यांचीही आपण इथे सांगड घातली. आता तुमच्या असं लक्षात येईल की बघा, आपल्याला सर्वात प्रथम जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये
आय पासून तर दे पर्यंत हे जे शब्द दिले होते, हे शब्द ॲज इट इज तिथे काय राहिले? स्थिर राहिलेत आणि केवळ आपण एम, इज, आर बदलला आणि तिथे वॉज आणि वेअर शब्द घेतले आणि लगेचच थोडासा अर्थ बदल झाला. आता याच्यामध्ये हा कोणता काळ येतो, काय येतो हे सगळं मी तुम्हाला हळू पुढे अलगदपणे सांगेल. आत्ताच सगळं सांगायची गरज नाहीये. आता बघूया इथे जसं आपण ॲमिजार आणि वॉज वेअर यांची सांगड घातली, तशीच आता आपण शॅल बी, विल बी यांची सांगड घालणार आहोत. बघूया ती सांगड कशी आहे. टू बीच्या शब्दांचा पहिला गट आणि दुसरा गट म्हणजेच ॲमिजार आणि वॉजवेअर यांची सांगड घालून झाल्यानंतर शेवटचा जो गट उरतोय म्हणजे तो म्हणजे शाल बी आणि विल बी. शालला तुम्ही शल असं म्हणू शकतात. शाल बी आणि विल बी. तर बघूया इथे ती सांगड कशी आहे. आय शाल बी मी असेल. वी शाल बी आम्ही असू. आता इथे बघा तुम्ही फळ्याकडे केवळ आय आणि वी ह्या दोघांच्याच पुढे शाल बी लागतो. बाकी सर्वांच्या पुढे विल बी लागतो. आता इंग्रजीमध्ये असे काही प्रसंग आहेत, अशा काही स्थिती आहेत, की ज्याच्यामध्ये हे शाल बी आणि विल बी नेमके अल्टरनेट होतात. ती परिस्थिती वेगळी असते, ती आत्ताच आपण सांगणार नाही आहोत. त्याला थोडा वेळ आहे. तर बघूया केवळ एवढंच लक्षात ठेवा, की आय शाल बी मी असेल, वी शाल बी आम्ही असू, यू विल बी तुम यू विल बी तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, ही विल बी तो असेल, शी विल बी ती असेल, इट विल बी ते असेल आणि दे विल बी ते असतील. अशा प्रकारे आपण टू बीच्या 7 शब्दांची सांगड या अगोदर घेतलेल्या या 8 शब्दांबरोबर करून घेतली आणि त्याचबरोबर त्यांना लक्षात ठेवण्याचाही प्रयत्न करत आहोत. अर्थातच हे अतिशय स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू छोटे-छोटे टॉपिक मी तुम्हाला देत आहे. हे तुम्हाला करायचेच आहे. आता तुम्हाला एवढं तर कळतच आहे, की आहे म्हटलं की वर्तमान येतो. होता होती होते म्हटलं की भूतकाळ येतो आणि असेल असाल असो असशील असतील असं आलं तर भविष्यकाळ होतो. परंतु मी मुद्दाम ते शब्द सांगितले नाही किंवा ते काळ सांगितले नाही. त्याचं कारण असं की आत्ताच आपल्याला व्याकरणाकडे वळायचं नाहीये. मग ॲमिजारचा अर्थ आहे एवढाच होतो. वॉज वेअरचा अर्थ होता होती होते असा होतो आणि शॅल बी विल बीचा अर्थ असेल असू असाल असशील असा होतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही आपण सहज स्पोकन इंग्लिशकडे वळू शकतो. आता तुम्ही असं म्हणाल की जर काळांची नावं सांगितली असते तर काय बिघडलं असतं. लहान मुलगा एखादी भाषा शिकतो त्यावेळेस तो विचारतो का की हा शब्द कोणत्या काळातला आहे. तो काळ विचारत नाही. केवळ ॲज इट इज ग्रहण करतो आणि तो फक्त पुढे अनुकरण करतो. म्हणजेच पुन्हा ते बोलून तो सहजतेने एखादी भाषा, मग ती मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, जगातली कोणतीही भाषा असो, तो 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 ती सहजतेने शिकत असतो. आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे, की आपण व्याकरणाच्या अवजड कन्सेप्टकडे म्हणजे अवघड जे संकल्पना असतात त्यांच्याकडे न जाता केवळ पहिल्यांदा इंग्लिश भाषेशी संबंधित असलेले जे शब्द आहेत ते पहिले संग्रहित करू. त्यांना एकत्र गोळा करू आणि त्यांना एकत्रित उपयोगात आणायचा प्रयत्न करू. म्हणजे जेणेकरून आपल्याला सहज बोलता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. YouTubeवर जर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्ते.